जय हिंद। मैं विजेंद्र चौहान स्वागत करता हूं आपका देश वार्ता न्यूज चैनल में। आज हम बात करते हैं आशा वर्कर इनके बारे में। आशा वर्कर सुनकर ऐसा लगता है एक छोटी सी पोस्ट है, पर बहुत जरूरी पोस्ट। आशा वर्कर इनके बारे में कितने लोगों को पता है? बहुत से लोग कंफ्यूज है। आशा वर्कर इनका काम क्या होता है, उनके हाथ में सरकार ने कौन सी जिम्मेदारी दे रखी है, और इसके जो एडवांटेजेस है जो हमें लेने हैं, क्या हमें वो पता है? इसमें से ही मैं आपको कुछ जानकारियां हमारे चैनल के माध्यम से देना चाहता हूं। सबसे पहले जो आशा वर्कर है, इनका काम होता है कि अगर हमारे घर में कोई शिशु होता है, चाहे वो लड़का हो चाहे वो लड़की हो, इनकी सबसे पहले रजिस्ट्रेशन कराना। आप सबने भी ये बात ध्यान में रखनी है। उसके बाद रजिस्ट्रेशन कराने के तुरंत बाद जो शिशु होते हैं, इनका टीकाकरण, इसकी शुरुआत हो जाती है। अब टीकाकरण में सरकार ने हमारे लिए जो है पूरा प्रबंध करके रखा हुआ है, परंतु कुछ लोगों का यह मानना है, यह भ्रम है कि अगर हम जो टीकाकरण है सरकारी अस्पताल में कराते हैं तो कई हमारे शिशु को किसी प्रकार से कोई धोखा तो नहीं होगा। परंतु ऐसा नहीं है, यह मात्र एक मिथ है। आशा वर्कर और जो स्थानिक लोग हैं, हमारे जो ग्राउंड रिपोर्टर है ऋतुजा साठोने, इन्होंने खुद जाकर जो माताएं हैं उनसे मुलाकात की है और माताओं से खुद आशा वर्कर के बारे में मुलाकात में पूछा कि आप जो टीकाकरण करा रहे हैं, इस टीकाकरण में आपको किसी प्रकार की कोई असुविधा का सामना करना पड़ा क्या? लेकिन सवाल के जो जवाब मिले हैं वह पॉजिटिव थे। इस पर हमने एक ग्राउंड रिपोर्ट ली है, लेकर चलता हूं मैं आपको उन माताओं के पास। ताई, तुमचं थोडंसं एक्सपिरियन्स सांगा आशा वर्कर्स करिता। नमस्कार, माझं नाव शुभांगी बाबळसरे आहे आणि आम्ही म्हणजे 2 वर्षाखालीच इथं नागपूरमध्ये राहायला आल्यानंतर मला म्हणजे गरोदर आहे असं कळालं. माझे भैया येतच राहतात त्यांचे, पण त्यांनी सांगितलं, आम्ही प्रायव्हेटमध्ये दाखवत होतो अगोदर, पण त्या म्हणाले की इथं आशा वर्कर खूप चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध करून देतात. त्यामुळे त्यांनी इथं ओळख करून दिली आशा वर्करची आणि त्यामुळे मी सर्व टेस्ट माझ्या गरोदरपणामध्ये जेवढ्या टेस्ट होतात तेवढ्या पूर्ण मी नरेंद्रनगर PCSCमध्ये करून घेतल्या. पूर्ण टेस्ट केल्या त्यांनी आणि असं पूर्ण टेस्ट वगैरे सगळे असे रिपोर्ट हे ते पूर्ण छान पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं आणि काय गरोदरपणामध्ये चांगलं असतं ते पण सांगितलं. आणि बाळांच्यासुद्धा हो का, माझ्या बाळाच्यासुद्धा मी इथेच टीकाकरण व लसीकरण पूर्ण हे चालू आहे आमचं आणि आम्ही इथेच येत जाऊ, कारण हे फॅसिलिटी खूप चांगली आहे आणि सोयीस्कर आहे. त्या पूर्ण आम्हाला फोन करून, घरी येऊन आणि व्हॉट्सअपद्वारे सुद्धा ते आम्हाला कळू देतात. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला हे आशा वर्कर कसं वाटलं हे थोडंसं थोडक्यात सांगा. नमस्कार, मी रश्मी मसने. मी प्रेग्नन्सीमध्ये पण गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेली होती. तर त्यांनी एक कार्ड बनवून दिलं. त्यांनी माझ्या सगळ्या टेस्ट केल्या तिथे सगळ्या आणि रिपोर्ट्स दिले आणि त्यानंतर आता बाळाचं व्हॅक्सिनेशनसाठी आम्ही इथे आलेलो आहे. तर आम्हाला त्यांनी कोणते व्हॅक्सिनेशन दिलेले आहेत, कोणते इंजेक्शन दिले आहेत, सगळं डिटेल सांगितलं, सगळं एक्सप्लेन केलं. कोणत्या आजारापासून त्याचं रक्षण होईल माझ्या बाळाचं ते सगळं समजावून सांगितलं. आणि त्यांनी हे म्हणजे खूप चांगली फॅसिलिटी आहे गव्हर्मेंटची, आम्हाला इथे अवेलेबल आहे, घराच्या जवळच अवेलेबल आहे. आणि आम्हाला त्यांचे कॉल येतात, सगळी इन्फॉर्मेशन मिळते की कोणत्या एजसाठी कोणते वॅक्सिन्स अवेलेबल राहणार आहेत आणि तुम्ही या दिवशी या वेळेला या ठिकाणी या, आणि ते सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला पहिलेपासून अवेलेबल म्हणजे झालेली आहे. आणि त्या अकॉर्डिंग आम्ही इथे आज आलेलो आहे आणि आम्हाला वॅक्सिनेशन पण खूप इझिली अवेलेबल झालं. आणि गव्हर्मेंटमध्ये म्हणजे गव्हर्मेंटने ही खूप चांगली फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. सो
थँक्यू.